सदाशिवसमारंभां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तुते। या देवी सर्वभूतेषु क्षुधारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। नमस्कार श्रोते हो, माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अतिशय मनापासून सानंद स्वागत करत आहे. नुकतीच अश्विनातल्या नवरात्राचा प्रारंभ झालेला आहे. नवरात्र म्हणजे देवीचा महोत्सव असतो. देवीची अनेक रूप ह्या निमित्ताने आपण बघतो. म्हणजे अगदी चंद्रघंटा असेल, शैलपुत्री असेल, ब्रह्मचारिणी असेल, कुष्मांडा असेल, अशी महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली, महामहेश्वरी अशी तिची अनेक रूपं या 9 दिवसात आपल्या प्रत्ययाला येतात. आणि अशा देवीला आपण प्रार्थना करायची. आणि आज आपण बघणार आहोत ते अन्नपूर्णा स्तोत्र. अन्नपूर्णा म्हणजे काय आहे, नेमकी ती अन्नपूर्णा म्हणजे काय देणारी आहे आपल्याला, तर अनेक गोष्टी त्याचाही आपण अभ्यास करणार आहोत. आद्य शंकराचार्यांचं हे अन्नपूर्णा स्तोत्र वस्तुतः त्यांनी मागितली आहे भिक्षा, ती ज्ञान आणि वैराग्याची भिक्षा मागितली आहे. पण आपल्या सगळ्यांच्या विचारांनी जर का त्याचं महत्त्व बघितलं तर ती अन्नपूर्णा म्हणजे आपल्याला अन्न देणारी अशी देवता आहे. ह्या माता अन्नपूर्णेचं स्तवन आणि तिच्या कृपाप्रसादाची याचना याच्यामध्ये केलेली आहे. आणि आचार्यांनी रचलेलं हे स्तोत्र अत्यंत प्रभावी असं स्तोत्र आहे. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे अन्न, वस्त्र, निवारा या आपल्या मूलभूत गरजा आहेत. पण त्याच्यातही अन्न ही प्राथमिक गरज आहे. अन्न हे पहिल्या नंबरवर आहे, कारण अन्नाशिवाय माणूस राहूच शकत नाही. देह हे जरी अध्यात्माचं साधन असलं तरी तो देह जगवण्यासाठी, त्याचं कार्य उत्तम रीतीने चालण्यासाठी अन्नाची आवश्यकता आहेच आहे. त्यामुळे अन्नाला महत्त्व आहेच आहे. किंवा अगदी अध्यात्माच्या अभ्यासात सुद्धा पंचकोश सांगितलेले आहेत. तो पहिला जो वरचा कोश आहे तो अन्नमय कोश आहे, मग प्राणमय आहे, मनोमय आहे, विज्ञानमय आहे आणि मग आनंदमय. पण पहिला कोश कुठला आहे, तो अन्नमय कोश आहे. आणि अन्नावरच हे सगळं शरीर चालत असतं. आणि म्हणून अन्नमय कोशाला आपल्याकडे महत्त्व दिलं आहे. किंवा अगदी लहानपणापासून आपल्याकडे हिंदू संस्कृतीमध्ये बालपणापासूनच संस्कार केले जातात. अन्न सेवन करण्यापूर्वी त्याला आपण नमस्कार करतो. रोज अगदी स्तोत्र म्हणत नसलो तरी निदान आपल्याकडे फार पूर्वीपासून वदनी कवळ घेता म्हणण्याची खरं प्रथा होती. आणि त्याच्यातही म्हटलेलं आहे उदरभरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. नुसतंच उदरभरण करायचं नाही, नुसतीच भूक शमवायची नाही आहे, तर ते जणू काही यज्ञकर्म आहे. कारण पोटामध्ये, आपल्या उदरामध्ये तो वैश्वानर धगधगत असतो आणि आपण सेवन केलेला प्रत्येक घास म्हणजे त्याला ती दिलेली आहुती असते. त्यामुळे हे यज्ञकर्म समजून जर का केलं तर ते रोजचंच भोजन हे उदरभरण न राहता ते यज्ञकर्म होऊन जातं असंही म्हटलेलं आहे. किंवा भगवद्गीता सांगते अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यादन्न संभवा. असं सांगितलं आहे. अन्नापासूनच सगळी ही भूत निर्माण होतात असंही सांगितलं आहे. त्यामुळे अन्नाचा सगळीकडे आपल्याकडे गौरव केला आहे. आणि हे अन्न कसं आहे बघा, आपल्याला सगळ्या गोष्टींचं आपल्या ऋषीमुनींनी त्याचा अभ्यास केला होता, त्याच्यावर संशोधन केलं होतं. आपले ऋषीमुनी हे नुसतेच काही दाढी वाढवलेले जटाधारी असे ऋषी नाही आहेत, वस्तुतः ते संशोधक आहेत.
पुष्कळ नंतर डार्विनचा सिद्धांत आला. डार्विनचा सिद्धांत सांगतो सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट. हा जंगलचा कायदा आहे किंवा समाजाचाही कायदा आहे. जो फिट असेल तो सर्व्हाइव्ह करेल, म्हणजे जो सक्षम असेल त्याचंच इथे निभाव लागणार आहे. आणि आमची संस्कृतीने, आमच्या ऋषीमुनींनी त्याही पूर्वी सांगितलेलं आहे, जीवो जीवस्य जीवनम. किंवा आपल्या सोयीसाठी आणखीन ते सोपं करून बघूया. ह्या सृष्टीमध्ये प्रत्येक गोष्ट, लक्षात घ्या, थोडं वेगळं सांगते, प्रत्येक गोष्ट ही अन्न आहे आणि प्रत्येक गोष्ट ही अन्नाद आहे. समजून घेऊया थोडी संकल्पना ह्या निमित्ताने. आपण अन्नपूर्णा स्तोत्राचा अभ्यास करणार आहोत, पण अन्न म्हणजे काय आणि अन्नाद म्हणजे काय? अद धातू आहे त्याच्यामध्ये. अद धातू म्हणजे सेवन करणे. अन्न हे त्याच्यापासून निर्माण झालेलं कभूधावी आहे, म्हणजे जे सेवन केलं जातं ते अन्न. आता आपण काय सेवन करतो? आपण माणसं काय सेवन करतो? पोळी भाजी, भात आमटी, चटणी कोशिंबीर, काय हे आपण सगळं सेवन करतो. पण हेच अन्न नाही आहे. किडा मुंगी हे सुद्धा कुणाचं तरी अन्न असू शकतं, किंवा चिमणी हे कुणाचं अन्न असू शकतं, बकरी हे कुणाचं, वाघाचं अन्न असू शकतं. त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही अन्न आहे आणि प्रत्येक गोष्ट ही अन्नाद म्हणजे अन्न सेवन करणारा असं आहे. आता तुम्ही म्हणाल हे आम्हाला थोडं पटतंय, पण आम्ही कुणाचं अन्न आहोत? आम्ही तर फार सर्वश्रेष्ठ आहे. माणूस हा सर्वश्रेष्ठ प्राणी आहे. माणूस काही कुणाचं अन्न नाही आहे. एखाद्या वेळेस वाघ, सिंह, जंगली श्वापदं हल्ला करतील, खातील, ती गोष्ट वेगळी. पण सर्वसाधारणपणे माणूस हे कुणाचं अन्न नाही असं आपल्याला वाटतं. पण बघा, आपल्या मृत्यूनंतर मानवी देह हा जाळला जातो किंवा पुरला जातो आणि शेवटी त्याचं सेवन कोण करतं? तर किडामुंगी करतात. जाळल्यानंतर देहाची राख होते किंवा पुरल्यानंतर ते हळूहळू डिकम्पोज होत होत त्याच्यावर अनेक जीवजंतू जगत असतात. म्हणजे कितीही माणसांनी अहंकार दाखवला किंवा आपला सर्वश्रेष्ठ मानलं तरी हाही कुणाचं तरी अन्न आहे. थोडक्यात काय, ह्या सृष्टीतली प्रत्येक वस्तू अन्न आहे आणि प्रत्येक वस्तू अन्नाद आहे, म्हणजे अन्न सेवन करणार आहे. आता हे अन्न सेवन करायचं तर रोजच करावं लागतं. रोज 24 तासातून कमीत कमी एकदा तरी भूक लागतेच. त्यामुळे 24 तासातनं एकदा अन्न सेवन करायला पाहिजे. पण अन्नाचं प्रमाण किती असावं, सेवन किती प्रमाणात करावं, काय सेवन करावं, ह्याचे सगळ्याचे ठोकताळेत किंवा ह्या सगळ्याचे प्रोटोकॉल्स ठरलेले आहेत. आणि ह्या सगळ्या अन्नाची देवता कोण आहे? तर ती अन्नपूर्णा आहे. अन्नपूर्णा मातेला आपण वंदन करणार आहोत. आणि खरंच आहे, अन्न सेवन करताना किती सेवन करायचं? जेवढा उदरामध्ये जागा असेल, जेवढी पोटामध्ये भूक असेल, त्याच्या निम्म सेवन करायचे. पूरयेत अशनात अर्धम तृतीयम उदकेन वा वायोसंचरणार्थम चतुर्थम अवशेषयेत. पूरयेत अशनात अर्धम, अशन म्हणजे अन्नच, त्याच्यातनी अर्धा भाग भरावा. तृतीय वंथड जो भाग आहे तो पाण्याने भरावा. तृतीयम उदकेन वा, आणि थोडा भाग रिकामा ठेवा. वा कशासाठी? वायोसंचरणार्थम चतुर्थम अवशेषयेत. बघा ना, ताक करताना सुद्धा आपण घुसळतो, तर दही काठोकाठ भरलं तर घुसळता येणार नाही, थोडी जागा ठेवावी लागते. मग अन्नाचं पचन हे सुद्धा एक प्रकारचं मंथन आहे. त्यामुळे तिथे थोडी जागा आवश्यक आहे, तरच डायजेशन उत्तम होणार आहे, पचन आपलं उत्तम होणार आहे. आणि हे सगळं मला कळत नाही आहे, पण हे सगळं मी त्या अन्नपूर्णा मातेला मागणार आहे. तिची प्रार्थना केली तर माझं सगळं सेवन उत्तम होईल, पचन उत्तम होईल, ते योग्य ठिकाणी पोचेल. आणि सगळ्या महत्त्वाचं म्हणजे त्याच्यातनं सात्विक भावाचा उत्कर्ष होणार आहे, परमोत्कर्ष होणार आहे. नुसतंच अन्नाने शरीर पोषण करायचं नाही आहे, तर त्यांनी अर्थातच बुद्धीला पुरवठा होतो, मन अतिशय शांत सात्विक राहतं. त्यामुळे या अन्नपूर्णेला आपण प्रार्थना करणार आहोत. हा आहार मित आणि नियमित ठेवण्यासाठी सुद्धा तीच अन्नपूर्णा आपल्याला कृपा करणार आहे. युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःख, असंही गीता सांगते. त्यामुळे आहार किती घ्यायचा आहे, कसा घ्यायचा आहे, कोणता घ्यायचा आहे, योग्य प्रमाणात घ्यायचं आहे असं म्हटलेलं आहे. आता मूळ स्तोत्राकडे येऊया. इथं झाली प्रस्तावना, अन्नाची प्रस्तावना झाली. पण अन्नपूर्णा मातेचं मंदिर कुठे आहे, ते किती महत्त्वाचं आहे
ते कोणी वसवलेलं आहे हे सगळं आता बघणार आहोत अन्नपूर्णा स्तोत्राच्या माध्यमातून. ही माता कुणाची माता आहे? त्रिजगताची माता आहे, त्रैलोक्याचीही माता आहे. त्रिजगताची माता असणारी ह्या देवी अन्नपूर्णेचं मंदिर काशी क्षेत्रात आहे. काशी विश्वेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर लगेचच अन्नपूर्णा मातेचं दर्शन घेणं हे अगदी मस्ट आहे, मॅन्डेटरी असं म्हटलं तरी चालेल. विश्वेश्वराच्या मंदिराजवळच या अन्नपूर्णेचं मंदिर आहे आणि हे मंदिराची स्थापना कुणी केलेली आहे तर थोरले बाजीराव पेशवे यांनी या मंदिराची खरं तर स्थापना केलेली आहे. अतिशय प्रसन्न असं मंदिर आहे, वास्तू प्रसन्न आहे, मूर्ती प्रसन्न आहे. आणि इथे असं म्हटलं जातं की साक्षात शिवशंकर या जगन्माता पार्वतीकडे भिक्षा मागतायत. भिक्षा हे फार महत्त्वाचं आहे. भिक्षौषधम भुज्यताम आमचे आचार्य म्हणतात, भिक्षा हेच औषध आहे सगळ्यावर. क्षुद्व्याधिश्च चिकित्स्यताम तदुदितम भिक्षौषधम भुज्यताम. जर का क्षुधेची व्याधी तुम्हाला जडली असेल तर त्याच्यावर औषध एकच आहे, ते म्हणजे भिक्षान्न. भिक्षौषधम भुज्यताम असू द्या, आता तो विषय आपण नंतर पुन्हा बघणार आहोत. पण इथे शिवशंकर या जगन्माता पार्वतीकडे भिक्षा मागतात. कशासाठी? ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षां देही च पार्वती अशी त्याला प्रार्थना केलेली. अन्नपूर्णा हे खरं म्हटलं तर विश्वेश्वराची अर्धांगिनी आहे आणि ज्ञान आणि वैराग्य किंवा त्याचे देवता आहेत ते विश्वेश्वर आहेत असंही म्हटलेलं आहे. आता ही अधिष्ठात्री आहे, काशी नगरीची अधिष्ठात्री देवता. जशी ग्रामदेवता असते ना तशी ही ग्रामदेवता अन्नपूर्णा ही काशी नगरीची अधिष्ठात्री देवता आहे. तीच सगळ्या विश्वाला अन्न पुरवते अशी श्रद्धा आहे. हे जरी खरं असलं तरी ज्ञान वैराग्यास खेरीज खरं समाधान मिळू शकत नाही. अन्नसेवनाने तुम्हाला पोट भरेल, उदरभरण होईल, पण समाधान मिळण्यासाठी थोडं ज्ञान आणि वैराग्य याची नितांत आवश्यकता आहे. आणि म्हणूनच अतिशय मधुर शब्दामध्ये, अर्थात आचार्यांचे शब्द आहेत, अतिशय गोड शब्दामध्ये ही ज्ञानवैराग्याची भिक्षा आचार्य तिच्याकडे मागतायत आणि म्हणतायत. काय म्हणतायत ते बघूया. हे जे स्तोत्र आहे ना हे शार्दूल विक्रीडित वृत्तामध्ये रचलेलं स्तोत्र आहे. म्हणजे त्याचे जर का गट पाडले वर्णगट तर मस जस तत ग असे त्याचे गट आहेत. शार्दूल विक्रीडित स्तोत्र हे आपण वृत्तातलं हे स्तोत्र आपण आज अभ्यासणार आहोत. तयार आहात ना? सुरू करूया. काय स्तोत्र आहे तर 4-4 ओळींचे असे 10 श्लोक आहेत आणि 2-2 ओळीचे 2 श्लोक असे 12 श्लोक मंत्र याच्यामध्ये आपण बघणार आहोत. पण हे बघताना शेवटचा चरण काय, मी मागच्या वेळेसच आपल्याशी बोलले होते, कुठलाही अपरिचित जर का स्तोत्र असेल, सुभाषित असेल तर नेहमी शक्यतो बऱ्याच वेळेला त्याच्या 4थ्या चरणामध्ये किंवा शेवटच्या चरणामध्ये त्याचं उत्तर सापडतं की स्तोत्राचा अभ्यास करताना अगदी शेवटीकडे बघायचे. इथे काय म्हटलेले, शेवटचं चरण काय आहे, मातान्नपूर्णेश्वरी, हे अन्नपूर्णा माते अशी तिला विनंती केली. त्याच्या आधीचा चरण काय आहे, भिक्षां देही कृपावलंबन करी मातान्नपूर्णेश्वरी, तू काय कर, मला भिक्षा दे आणि तू कशी आहेस, कृपावलंबन करी, मला तुझ्याच कृपेचा अवलंब किंवा आलंबन आहे, तोच मला फक्त आधार आहे आणि तू माझ्यावर कृपा कर अशी तिला विनवणी केलेली आहे. कुणाला विनवणी केली त्याच्या आधीचा चरण बघूया. आपण उलट्या क्रमाने चाललो आहेत बरं का. आता आधी मातान्नपूर्णेश्वरी पाहिलं, मग भिक्षां देही कृपावलंबन करी, त्याच्या आधी म्हटलंय काशीपुराधीश्वरी. काशी नगरी ही ज्ञाननगरी आहे. आपण मागच्या वेळेस सुद्धा पाहिलं होतं. तिचं खरं नाव आहे प्रकाशिका. प्र गेला आणि का गेला, मधली काशी तेवढी उरली. काशी म्हणजे प्रकाशणारी, चमकणारी. कुठल्या प्रकाशाने, ज्ञानाच्या प्रकाशाने. त्या नगरीची देवता आहे ही अन्नपूर्णा. त्यामुळे हे काशीपुराधीश्वरी भिक्षां देही कृपावलंबन करी मातान्नपूर्णेश्वरी हे प्रत्येक श्लोकामध्ये कॉमन आहे. प्रत्येक श्लोकामध्ये हे ध्रुवपद आहे, पालुपद आहे. त्यामुळे अडीच चरणांचाच आपल्याला खरं म्हटलं तर अभ्यास करायचा आहे. 2.5 ओळींचा. 4 ओळी असल्या तरी त्याच्यातली 1.5 ओळ आहे, 1 आणि अर्धी ओळ ती पुन्हा पुन्हा येणार आहे. त्यामुळे त्याचा एकदाच अभ्यास करूया म्हणजे मग आपल्याला सोपेपणा येईल.
आपल्याला स्तोत्रसुद्धा सहज जमलं पाहिजे, सुकर झालं पाहिजे, आपल्याला मनाला प्रसन्नता यायला पाहिजे, हो की नाही? नाही तर मनाला त्याचं दडपण आलं, बापरे हे संस्कृत स्तोत्र हे मला कसं येणार, असं नाही आहे. आपण जास्तीत जास्त ते सुकर, सोपं, सहज, सुगम करणार आहोत. आणि म्हणून मी ही आधीच प्रस्तावना केली. त्याच्यातली 1.5 ओळ आहे ती पुन्हा पुन्हा येणार आहे आणि 2.5 ओळी मात्र नवीन आहेत. आणि ह्या 2.5 ओळीमध्ये वेगवेगळी ती अन्नपूर्णेची रूपं, तिचं सामर्थ्य, तिचं कर्तृत्व आणि तिच्या एकूण वस्त्र, अलंकार, तिच्या मेघडंबरी या सगळ्याचा आपण हळूहळू अभ्यास करणार आहोत. करायची का मग सुरुवात? अन्नपूर्णा स्तोत्राला काय सुरुवात आहे? नित्यानंद करी वराभय करी सौंदर्य रत्नाकरी निर्धूताखिल घोर पावन करी प्रत्यक्ष माहेश्वरी प्रालेयाचल वंश पावन करी काशीपुराधीश्वरी भिक्षांदेहि कृपावलंबन करी मातान्नपूर्णेश्वरी. फार सुंदर वर्णन केलेलं आहे. कशी आहे ती? नित्य आनंद करी. अर्थ कळला तुम्हाला लगेच. नित्य म्हणजे नेहमी, आनंद देणारी अशी ही माता आहे. नित्य. आता कुणाला विनंती केली? आपल्याला माहिती आहे काशीपुराची जी अधिष्ठात्री देवता आहे ही जगज्जननी पार्वतीच आहे. अन्नपूर्णा म्हणजे पार्वतीच आहे. अनेक नावं आहेत तिची, अनेक नावं आहेत, पण इथे ही अन्नपूर्णा ही मध्यवर्ती ठेवलेली आहे. ही जगज्जननी पार्वती हे अन्नपूर्णे. तू कशी आहेस? भक्तांना नित्य आनंद देणार आहेस. नित्य आनंद करी वराभय करी. एका हाताने वर देतेस आणि एका हाताने अभय देणारी आहेस. दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत ना. आम्ही सारखे भीतीने ग्रासलेलो आहोत, भयाने आम्ही पीडित आहोत. आम्हाला अभय देते. ती म्हणते तू घाबरू नकोस, तू माझं लेकरू आहेस, माझं बाळ आहेस तू, त्यामुळे तू घाबरू नकोस. आणि खरंच आहे, आई पाठीशी असल्यावर आपल्याला भीती वाटत नाही. एका हाताने अभय देते आणि एका हाताने वर देणारी, म्हणून वराभय करी अशी आहे. आणि कशी आहे? सौंदर्य रत्नाकरी. सौंदर्याचा जणू रत्नाकर. पण रत्नाकर म्हणजे समुद्र. आपल्याला माहिती आहे समुद्र हा रत्नाकर, कारण अनेक रत्न त्याच्या पोटामध्ये दडलेली असतात, हेही माहिती आहे. पण ही स्त्रीलिंग आहे ना, म्हणून रत्नाकर न म्हणतात, ही रत्नाकरी आहे. कशाची रत्नाकरी आहे? सौंदर्य रत्नाकरी. म्हणजे अतिशय सौंदर्याची खाण आहे. सौंदर्य ओतप्रोत हिच्यात भरलेलं आहे. तिच्या अंग प्रत्यंगामध्ये सौंदर्य भरलेलं आहे. अशी ही सौंदर्य रत्नाकरी आहे. आणि हिला जितकी हिची कृपा संपादन करू, जितकं हिला स्तवन करू, जितक्या वेळा हिला वंदन करू, तिचं स्मरण केलं तरी सुद्धा ती काय करते? आपल्या पापसमूहाचा नाश करते, निराश करते. म्हणून म्हटलेलं आहे निर्धूता. धुवून टाकते आमची पापं. आमचं सगळं मन पापाने भरलेलं आहे. पण ही काय करते? हिला शरण गेलं. निर्धूता, अखिल. काय आहे? अखिल म्हणजे संपूर्ण, थोडीच पापं नाही. अखिल घोर पावन करी. घोर म्हणजे पाप. निर्धूता अखिल घोर पावन करी प्रत्यक्ष माहेश्वरी. ही प्रत्यक्ष कोण आहे? महेश्वराची पत्नी आहे. त्यामुळे ही माहेश्वरी अशी आहे. म्हणजे बघा, महेश्वर शंकर आहे, शिवशंकर आहे, आणि ही कोण आहे? माहेश्वरी आहे. तो शंकर आहे तर ही शंकरी आहे. तो रत्नाकर आहे तर ही रत्नाकरी आहे. ही अधीश्वरी आहे. सगळी स्त्रीलिंगी रूपं इतकी गोड पद्धतीने वापरली आहे. किंवा नेहमीच जसं आपण मराठीत सुद्धा आपण असं म्हणतो ना, डॉक्टरांची बायको ती डॉक्टर येईन, वकील येईन, असं आपण म्हटलं जातं साधारण. इथे तसं नाही आहे. हिचं स्वतःचं कर्तृत्व तर आहेच आहे. म्हणून तर त्याला मृड म्हणतात तेव्हा तिला मृडानी म्हणतात, त्याला भव म्हणतात तेव्हा तिला भवानी म्हणतात, किंवा याला रुद्र म्हणतात तेव्हा तिला रुद्राणी म्हणतात. कितीतरी तिची नावं आहेत, पण तिचं स्वतःचं कर्तृत्व वेगळं आहे. कारण हे शिवपार्वती म्हणजे हे जगताचे माता पिता आहेत आणि हेच प्रकृती पुरुषसुद्धा आहेत. आणि म्हणून तिला म्हटलेलं आहे कशी आहे? निर्धूताखिल घोर पावन करी प्रत्यक्ष माहेश्वरी. साक्षात ती माहेश्वरी आहे. आणि काय आहे? ह्याचं विवाहानंतर ती माहेश्वरी झाली, महेश्वराची पत्नी माहेश्वरी. पण माहेरचंही कुळ तिने उद्धरून नेलेलं आहे. आणि म्हणून 3ऱ्या ओळीमध्ये म्हटलेलं आहे प्रालेयाचल.
प्रालेय म्हणजे हिमालय, हिमालयाचं नाव आहे प्रालेया. त्यामुळे हा प्रालेय अचल, अचल म्हणजे पर्वत, हिमालय पर्वताचा वंश पावन करी, हिमालयाचा वंश पावन करणारी अशी ही अधीश्वरी देवता आहे, काशीपुराधीश्वरी. आणि म्हणून तू काय कर, भिक्षान देही. देही हे आज्ञार्थाचं रूप आहे की मला दे. जसं आपल्याला गीतेमध्ये ब्रूही किंवा अधिही असं आलं होतं, इथे ते देही म्हणजे मला दे. काय दे, भिक्षान देही. भिक्षेमध्ये कमीपणा नाही आहे बरं का, भिक्षेमध्ये फक्त अहंकाराचा नाश आहे. आणि मिताहार, भिक्षेमुळे आहारावर आपोआप बंधनं येतात. त्यामुळे भिक्षा हे अतिशय दिव्य असं स्वरूप आहे अन्नाचं. भिक्षा हे अतिशय दिव्य स्वरूप आहे. भिक्षान देही कृपावलंबन करी, तू माझ्यावर कृपा कर आणि तुझी कृपा हेच माझं आलंबन आहे, हाच माझा आधार आहे, हेच माझं आश्रयस्थान आहे. भिक्षान देही कृपावलंबन करी, माता अन्नपूर्णेश्वरी. संधी झाल्यामुळे मातान्न झाले, पण ती कशी आहे, माता आहे पण अन्नपूर्णेश्वरी अशी तिला विनंती केलेली आहे. पहिला श्लोक तर आपल्याला कळला. आता हळूहळू एक एक श्लोक बघणार आहे. हे तर आता ती कुठे राहते, तिचं रूप कसं आहे, ती कशी भक्तांना पावन करणारी आहे, हे सगळं पाहिलं. आता तिचं स्वरूप बघणार आहोत. देखणीय हो, सौंदर्य रत्नाकरी म्हटलं आहे, पण आता त्या सौंदर्य रत्नाकरीचं डिटेलिंग सांगितलं आहे. त्याच्यातलं जे बारकावे आहेत ते सांगितले दुसऱ्या मंत्रामध्ये. नाना रत्न विचित्र भूषण करी, हेमांबरा डंबरी. काय अप्रतिम सौंदर्य आपल्या डोळ्यासमोर उभं राहत आहे. नाना रत्न विचित्र भूषण करी, हेमांबरा डंबरी, मुक्ताहार विलंबमान विलसत वक्षोज कुंभांतरी, काश्मीरा गरुवासिता रुचिकरी, काशीपुराधीश्वरी, भिक्षां देहि कृपावलंबन करी, माता अन्नपूर्णेश्वरी. नाना रत्न विचित्र, विचित्र म्हणजे विविध प्रकारची, किती अनेक प्रकारची रत्न जडवलेली आश्चर्यकारक अशी भूषण ही धारण केलेली आहेत. आपल्याला कल्पनासुद्धा येणार नाहीत अशी वेगवेगळी नानाविध, कारण सगळं सौंदर्य हिच्यात सामावलेलं आहे. विश्वातलं ब्रह्मांडातलं सौंदर्य ते इथे सामावलं आहे. त्यामुळे नाना रत्न विचित्र भूषण करी. आणि कशी आहे, हेमांबरा डंबरी. फार सुंदर, फार सुंदर. जिच्या सिंहासनाची प्रभावळ आहे ना, आडंबरी ज्याला म्हणतात, मागची जी प्रभावळ असते ना त्याला कधी चांदीचा पत्रा जडवलेला असतो, कधी सोन्याच्या तारेमध्ये गुंफलेलं वस्त्र असतं. हिचं वस्त्र कसं आहे, हेमांबरा डंबरी. अंबर म्हणजे वस्त्र, आडंबर म्हणजे ती प्रभावळ, मागचा जो लावलेला असतं ना तिच्या सिंहासनाच्या, त्याला आडंबरी म्हटलेलं आहे. आणि कशी आहे, हेमांबरा. हेम म्हणजे सोनं, सुवर्णाच्या तारेने युक्त असं वस्त्र विणलेलं आहे आणि त्याची ती प्रभावळ सगळी त्यांनी मढवलेली आहे आणि त्यामुळे ती शोभून दिसते. हेमांबरा डंबरी. बरं, तिचे गळ्यात काय घातलंय, मुक्ताहार विलंबमान विलसत. मुक्त म्हणजे मोती, मोत्याच्या माळा घातलेल्या आहेत. जिच्या वक्षस्थळावर, वक्षोज कुंभांतरी, वक्षस्थळावर मोत्याचे हार रुळत आहेत, शोभून दिसत आहेत, असे आहेत. आणि काय आहे, मुक्ताहार विलंबमान विलसत वक्षोज कुंभांतरी. वक्षाचे कुंभ जे तिच्या आहेत त्याच्यामध्ये बरोबर त्या मोत्याच्या माळा अतिशय शोभून दिसत आहेत. आणि ती इतकी सुगंधित आहे ना, काश्मीरा गरुवासिता रुचिकरी. काश्मीर ह्याचाच अर्थ केशर आहे बरं का. आपल्याला एवढं माहिती आहे की काश्मीरमध्ये केशर पिकतं, पण खरं म्हटलं तर काश्मीर ह्याचाच अर्थ केशर आहे. बरं, हिच्या अंगाला सुगंध कसला कसला येतोय, काश्मीरा, केशराचा सुगंध आहे. अगरू म्हणजे सुगंधी द्रव्य, त्याच्यापासूनच शब्द झाला आहे अगरबत्ती. आपण म्हणतो ना अगरबत्ती, तर हिच्या अंगाला केशराचा वास येतो आहे. अगरू म्हणजे सुगंधी उटी लावलेली आहे. आणि त्यामुळे कशी झाली ती रुचिकरी, असाही एक पाठभेद आहे, किंवा अंगरुचिरा असंही म्हटलं तरी चालतं. दोन्हीचा अर्थ तोच आहे की तिच्या अंगाला सुगंध येतो आहे. कशाचा सुगंध येतो आहे, तर केशर, कस्तुरी, अगरू, चंदन
या सगळ्याच्या सुगंधाने युक्त ती आहे. आणि काशीपुराधीश्वरी, पुढचं पुन्हा तेच आहे, तिची अंगकांती शोभून दिसते. अशी भक्तजनांना कृपेचा आधार देणारी, आश्रयस्थान देणारी अशी ही काशी नगरीची देवता माता अन्नपूर्णा देवी, तू मला भिक्षा दे. कशाची भिक्षा दे? मला ज्ञान वैराग्याची भिक्षा घाल, अशी विनंती केलेली. अप्रतिम असं स्तोत्र आहे. आता हे स्तोत्र केव्हा म्हणायचं? तर जेव्हा, खरं तर रोजच म्हणायला पाहिजे. अन्न शिजवताना अन्न शिजवणाऱ्याच्या भावना त्याच्यात उतरत असतात. आणि म्हणून तर आईने शिजवलेला प्रत्येक पदार्थ आपल्याला आवडतो. आपण म्हणतो जगात कुठेही जा, 5 स्टार हॉटेलमध्ये जा, उत्तमोत्तम रेस्टॉरंटमध्ये तुम्ही खाणं खा, पण घरी आईच्या हाताची चव कशालाच येत नाही. म्हणून, कारण आईचे भाव त्याच्यात उतरलेले असतात. आता त्याच्यात भाव उतरलेले असतात आणि म्हणून ती आई आहे. आणि मग त्या इथे म्हटलेलं आहे की तिने शिजवलेला प्रत्येक पदार्थ हा अतिशय रुचकरच असणारे असं तिला म्हटलेलं आहे. आणि म्हणून तू माझ्या सगळ्या इच्छाही पूर्ण कर, असं तिला विनंती केलेली आहे. आणखीन आता बघणार आहोत की जसं मी आत्ता म्हटलं की ह्या अन्नपूर्णेचं स्तोत्र आहे, आचार्यांनी रचलेलं हे स्तोत्र आहे, पण आपण ते रोज म्हणायला पाहिजे. रोज निदान अन्न शिजवताना तरी मनामध्ये शुद्ध, पवित्र, मंगलभाव असायला पाहिजेत. त्यामुळे अन्न शिजवताना हे स्तोत्र म्हणावं असं म्हटलं जातं. पण निदान रोज अगदी नसेल शक्य तरी आपल्याकडे काही कुळधर्म, कुळाचार असतात. कधी सत्यनारायण असतो, सोहळ्याचा स्वयंपाक असतो, श्रावणी शुक्रवार आहे, अनेक काही वेळेला विशेष प्रसंगी तरी हे जरूर अन्नपूर्णा स्तोत्र म्हणायला पाहिजे. त्याच्यासाठी ते मुखोद्गतच व्हायला पाहिजे, किंवा मुखोद्गत होईपर्यंत तुमचं पाठ नसेल तर एक अगदी रेकॉर्डेड जरी लावलं तरी चालेल, पण त्या भावना शेवटी पोचल्या पाहिजेत. अन्न शिजवताना नेहमी भावना प्रसन्न असल्या तर ते अन्न रुचिकरच होतं. त्याला वेगळे कुठले मसाले, किचन किंग नको आणि रसोई मॅजिक नको. अन्न सुंदरच होणारे, रुचकरच होणारे. आणि म्हणून तर आपल्याकडे सत्यनारायणाचा शिरा जसा लागतो तसा एरवी नाही होत, कारण तो प्रसाद असतो ना, किंवा सोहळ्यातलं जे जेवण असतं, भोजन असतं, ते चांगलंच लागतं. किंवा हे एवढंच कशाला, अगदी तीर्थस्थानाच्या ठिकाणी, म्हणजे अगदी गोंदवले असेल, शेगाव असेल, सज्जनगड असेल, अशा ठिकाणी, शिर्डी असेल, अशा ठिकाणी साधा आमटी भातसुद्धा किती रुचकर लागतो. पण अन्नपूर्णा त्यांना प्रसन्न आहे ना. अशी अन्नपूर्णा, ह्याच्यावर अनेकांनी काव्य केलेली आहेत. या आचार्यांचं तर काव्य अप्रतिम आहेच आहे, पण त्याचा अनेक भाषांमध्ये अनुवाद झालेला आहे. खूप सुंदर अनुवाद केलेला आहे, जसाच्या तसा, म्हणजे ते मीटर, त्या मात्रा बरोबर तशा जमलेल्या आहेत आणि तसेच शब्दाचा अर्थही उतरलेला आहे. असं फक्त एकच कडवं मी आपल्या पुढे समोर ठेवते. माझ्या परिचित आहेत, एक धनंजय बोरकर म्हणून आहेत, त्यांनी अतिशय सुंदर अनुवाद केला ह्या स्तोत्राचा. त्याच्यातलं एकच कडवं आपण बघूया. त्यांनी म्हटलेलं आहे, रत्नांचे बहुदागिने सुबकसे, वस्त्रे जरी कांचनी, वक्षीचे घटत्यात हार रुळती, मुक्ता फळे शोभुनी, अंगी चंदन केशरी दरवळे, काशीपुरी मल्लिका, माते भीक कृपानी आश्रय मला, दे अन्नपूर्णे सुखा. अगदी तंतोतंत तसाच अनुवाद उतरला आहे बघा या मराठी भाषेमध्ये सुद्धा. म्हणजे किती विलक्षण ते काव्य आहे आणि अनेकांना त्याचा मोह होतो त्याचा अनुवाद करण्याचा, आणि तो फार छान जमलेला आहे. पुढे जाऊया. आपल्याला पुढचं तिसरं कडवं काय आहे? योगानंद करी रिपुक्षय करी, धर्मार्थनिष्ठा करी, चंद्रार्कानल भासमान लहरी, त्रैलोक्य रक्षा करी, सर्वैश्वर्य समस्त वांछित करी, काशीपुराधीश्वरी, भिक्षां देहि कृपावलंबन करी, माता अन्नपूर्णेश्वरी. काय सुंदर वर्णन केले बघा. आता तिचं सामर्थ्य, तिचं प्रभुत्व कशावर आहे? योगानंद करी. कशी आहे ही माता पार्वती? अन्नपूर्णा आहे कशी? योगाचं. योग म्हणजे काय आहे? अगदी पतंजली योगसूत्रामध्ये योगश्चित्त वृत्ती निरोधा असं म्हटलेलं आहे.
योग म्हणजे चित्ताचा निरोध. चित्ताचा निरोध म्हणजेच एकाग्रता. एकाग्रता, कॉन्सन्ट्रेशन आहे. समाधी अभ्यासामुळे तो साध्य झाल्यानंतर जो काही आनंद मिळतो तो हिच्याच कृपेने मिळतो. म्हणून तिला म्हटलेले योगानंद करी. योगाचा आनंद उपलब्ध करून देणारी अशी ती आहे. आणि कशी आहे? रिपुक्षय करी. रिपू म्हणजे शत्रू आणि त्याचा क्षय म्हणजे शत्रूचा नाश करून ती काय करते? धर्मार्थ निष्ठा करी. धर्माच्या ठिकाणी आपली निष्ठा स्थिर करणारी अशी ही अन्नपूर्णा आहे. म्हणजे नेमकं काय? धर्म म्हणजे इथे हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, ज्यू असा धर्म नाही, तर इथे धर्म म्हणजे समाजाची जी नीतिमत्ता आहे, समाजाची जी बांधणी आहे ती टिकवून धरणारी आहे. अन्न उत्तम सेवन केलं, उत्तम भावनेने, अल्पसुद्धा असे नका, थोडं जरी अन्न सेवन केलं तरी आपले भाव जास्तीत जास्त अधिकाधिक सात्विक होतात, सुदृढ होतात, मंगल होतात. आणि मग अशा वेळेला धर्माच्या ठिकाणी आपोआप निष्ठा वाढत जाते. त्यामुळे धर्माचा वेगळा प्रसार करायचा नाही आहे, वेगळे संस्कार करायचे नाहीत. आपल्या घरातल्या कुटुंबियांना जितकं तुम्ही उत्तम अन्न देणार आहात तितके त्यांचे संस्कार दृढ होणार आहेत, घट्ट होणार आहेत, तितके ते तुमच्याशी जोडले जाणार आहेत, पुढचे प्रॉब्लेमच येणार नाही. म्हणून जास्तीत जास्त घरात शिजवलेलं, शक्यतो आईने शिजवलेलं अन्न हे मुलांना अतिशय पुढचे संस्कार घडवणारं असं ते आहे. त्यामुळे धर्मार्थ निष्ठा करी अशी आहे. बरं, तिची कांती कशी आहे? तिचा वर्ण कसा आहे? चंद्रार्कान लभासमान लहरी. चंद्र, अर्क आणि अग्नी. चंद्र तर माहिती आहे, अर्क म्हणजे सूर्य आणि अग्नीही माहिती आहे आपल्याला. चंद्रार्कानल, अनल म्हणजे अग्नी, म्हणजे चंद्र, सूर्य आणि अग्नी. आपल्याला माहिती आहे हे त्रिकूट आहे. सूर्य तर तेजस्वीच आहे, पण सूर्य जेव्हा नसतो तेव्हा चंद्र त्याचं काम करतो आणि सूर्यचंद्र दोघंही नसतात तेव्हा अग्नी काम करतात. त्यामुळे ह्या तिघांचा समूह आहे. सगळीकडेच आपण म्हणतो ना किंवा रवी शशी अग्नी नेण तिजा रूपा, असे अनेक वेळेला यत तेजो विद्धी मामकम. त्यामुळे अशी अनेक वेळेला ह्या तिघांचे वर्णन केलेलं आहे. आता हिच्यामध्ये तर ह्या तिघांच्या छटा आलेल्या आहेत. तिघही तेजस्वी आहेत. सूर्याचं आहे ते प्रभावी आहे, उष्ण आहे. चंद्राचं आहे ते शीतल आहे आणि अग्नीचे ते ऊब देणारं आहे. हिचा वर्ण कसा आहे? भासमान लहरी, म्हणजे तिच्या कांतीच्या छटा अशा भासतात, कधी चंद्रासारख्या, कधी सूर्यासारख्या, कधी अग्नीसारख्या. चंद्रार्कानल भासमान लहरी. आणि कशी आहे ती? त्रैलोक्य रक्षा करी. त्रैलोक्याचं रक्षण करणारी हीच आहे. हीच माता अन्नपूर्णा आहे. कारण ही प्रकृती आहे, हीच माया आहे, हीच शक्ती आहे. ही त्रैलोक्याचं रक्षण करते अशी आहे. सर्व ऐश्वर्य समस्त वांछित करी. सर्व प्रकारचं ऐश्वर्य. ऐश्वर्य म्हणजे फक्त पैसा नाही आहे. ऐश्वर्य रूपाचं ऐश्वर्य असतं, वाणीचं ऐश्वर्य आहे, वातावरणाचं ऐश्वर्य असू शकतं, दूध दुभतं आहे, धनधान्य आहे. ऐश्वर्याच्या अनेक प्रती आहेत, अनेक तऱ्हा आहेत आणि सगळ्या प्रकारच्या ऐश्वर्याचं दान देणारी, वांछित करी, इच्छिलेलं सगळं देणारी अशी तू आहेस. काशीपुराधीश्वरी, काशी नगरीची अधिष्ठात्री देवता अशी तू आहेस. आणि तू मला काय कर? भिक्षां देही कृपावलंबन करी माता अन्नपूर्णेश्वरी. हा आता वारंवार अर्थ सांगायला नको चौथ्या ओळीचा. चौथा मंत्र बघूया. कैलासाचल कंदरालय करी गौरी उमाशंकरी कौमार्थी निगमार्थ गोचर करी ओंकार बीजाक्षरी मोक्षद्वार कपाट पाटन करी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलंबन करी मातान्नपूर्णेश्वरी. पुन्हा पुन्हा तिला, हे माते पार्वती, तू काय केलेस? कैलासाचल घोर कंदरालय करी. कैलास पर्वतामध्ये घोर अशी कंदर आहेत. गिरीकंदर शब्द आपल्याला ऐकून माहिती आहे. कंदर म्हणजे गुहा, आत लपण्याची जागा आहे. हिने काय केलं आहे? शंकराच्या प्राप्तीसाठी गुहेमध्ये तपश्चर्या केलेली.
म्हणून इथे म्हणलेलं आहे कैलासाचल, अचल म्हणजे पर्वत, कैलास पर्वतावरच्या गुहेमध्ये कंदरालय करी, गुहेमध्ये जी तपश्चर्या केली आहे अशी ही कोण आहे? ही गौरी आहे, हीच उमा आहे, हीच शंकरी आहे. म्हणजे गौरी, रंग तर वर्ण तर गोरा तिचा वर्ण आहे म्हणून तिला गौरी म्हटलेलं आहे. तिला उमा का बरं म्हटलेलं आहे? उमा ह्याचा अर्थ उ म्हणजे मुली आणि मा म्हणजे नको. ही जेव्हा तपश्चर्या करत होती तेव्हा तिच्या आईने पुष्कळ वेळा तिला विनंती केली, विनवणी केली, प्रार्थना केली, अगं नको करूच एवढं खडतर तप. पुन्हा पुन्हा आई विनवत होती, अगं नको मुली, हे मुली जाऊ नकोस. आणि म्हणून तिला म्हटलेले ओ मा, ओ मा, ऊ म्हणजे मुली आणि मा म्हणजे नको, हे करू नकोस, खडतर तपश्चर्या, ही तीव्र तपश्चर्या करू नकोस असं तिला विनवलेलं आहे. आणि म्हणून तिचं नाव उमा झालेलं आहे. गंमत आहे ना. शंकरी, आणि ती कोण आहे? शंकरी. शंकरी ह्या शब्दाचा अर्थ आपल्याला परिचित आहे. शंकरोती इति शंकरा, आणि ह्या शंकराची पत्नी म्हणून त्याचं स्त्रीलिंगी रूप केलं आहे शंकरी. ती कोण आहे? गौरी उमा शंकरी कौमारी निगमार्थ गोचर करी. ती कौमारी आहे. आता कौमारी याचा अर्थ कुमारी असं नाही बरं का. कुमार हे कार्तिकेयाचं नाव आहे. कार्तिकेयाचंच नाव कुमार आहे आणि कुमाराची माता म्हणून ती कौमारी झालेली आहे. कौमारी कशी आहे? निगमार्थ गोचर करी. निगम म्हणजे वेद, आगम म्हणजे श्रुती किंवा उपनिषद, आणि निगम म्हणजे वेद. म्हणून त्यामुळे आपल्याकडे नेहमी असं म्हणण्यात येतं ना, त्याचा महिमा न कळे अगमा निगमासी. त्यामुळे आगम आणि निगम अशा दोन जोड शब्द आहेत. पण इथे निगमार्थ गोचर करी म्हणजे वेदांचा जो अर्थ आहे तो तिच्यामुळेच चित्तात प्रगट होतो, तिच्या कृपेमुळेच हा वेदांचा अर्थ. त्यामुळे कौमारी निगमार्थ गोचर करी. गोचर करी म्हणजे तो प्रत्यक्ष समजतो, नाहीतर वेद हे अगोचर आहेत, अर्थ सहजासहजी समजत नाही. पण हिची कृपा झाली तर वेदांचा अर्थ स्पष्ट होतो, गोचर होतो. आणि म्हणून ती कोण आहे? ओंकार बीजाक्षरी. ओंकार म्हणजे प्रणव, हेच जणू काही तुझ्या ज्ञानाचं बीज आहे, म्हणून तू ओंकार बीजाक्षरी. आणि काय करते ही माता अन्नपूर्णा? मोक्षद्वार कपाट पाटन करी. कपाट म्हणजे दार, दरवाजा. कशाचा? मोक्षद्वार, त्याचा जो कपाट आहे त्याचा दरवाजा जो आहे तो उघडणारी आहे. पाटन करी, पाटन करी म्हणजे उघडणारी अशी आहे. मोक्षद्वार कपाट पाटन करी म्हणजे सगळी मोक्षाची जी कवाड आहेत ना ती तू आमच्यासाठी भक्तांसाठी खुली करून देतेस. तुझ्या कृपेमुळेच हे मोक्षाचं दार उघडणं शक्य होतं. अशी तू काशीपुराधीश्वरी अशी माता आहेस आणि तू मला या ज्ञान आणि वैराग्याची भिक्षा दे असं पुन्हा पुन्हा किती वेळा विनवणी केलेली आहे. आपले आता 4च मंत्र झालेले आहेत, अजून म्हणजे 10 आहेत एकूण, अजून 6 करायचे. पुढे म्हटलेलं आहे दृश्यादृश्य विभूती वाहन करी, ब्रह्मांड भांडोदरी, लीला नाटक सूत्र भेदन करी, विज्ञान दीपांकुरी, श्री विश्वेश शमक प्रसादन करी, काशीपुराधीश्वरी, भिक्षां देहि कृपावलंबन करी, मातान्नपूर्णेश्वरी. दृश्यादृश्य, दृश्य आणि अदृश्य ह्या ज्या ईश्वराच्या थोर विभूती अधिकारी लोक आणि देवता आहेत ना त्यांना दृश्यादृश्य विभूती वाहन करी म्हणजे त्यांचा निर्वाह तूच करतेस. खरी गोष्ट आहे बरं का. या सगळ्यांचा निर्वाह, त्यांना नेतृत्व, त्यांना दिशा दाखवणं, मार्गदर्शन करणं हे सगळं कोण करतं? ही प्रकृती, ही माया, ही शक्ती, ही अन्नपूर्णा हीच सगळं करते. आणि म्हणून तिला म्हणलेले दृश्यादृश्य विभूती वाहन करी, ब्रह्मांड भांडोदरी. हे संपूर्ण ब्रह्मांडरूपी जे भांड आहे ते तिच्या उदरामध्ये स्थिर आहे. म्हणजे नेमकं काय, भांड काही ठेवलं आहे का तिच्या पोटात? तसा अर्थ नाही आहे. ब्रह्मांड भांडोदरी म्हणजे ह्या ब्रह्मांडाला कवेत घेणारी, म्हणजे या ब्रह्मांडापेक्षाही ही अतिशय व्यापक आहे, ही अतिशय सूक्ष्म आहे. त्यामुळे ह्या ब्रह्मांडाचं भांड जणू काही हिने कवेत घेतलं आहे, जणू काही हिच्या पोटात सामावलेलं आहे. अशी ही ब्रह्मांड भांडोदरी आहे. म्हणजे ब्रह्मांडापेक्षाही विशाल आहे.
ही ब्रह्मांडाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात ही नाही आहे, या ब्रह्मांडाला कवेत घेणारी अशी आहे. आणि काय करते, लीला नाटक सूत्र भेद न करी. लीला करते हो ही. हिच्या क्रीडा तर काही विचारायलाच नको. ही प्रकृती आहे ना, ही खेळवती आपल्याला. खरंच आहे, ही प्रकृती आपल्याला खेळवते. त्या लीलेने ती स्वतः नटते, ती नाटक काय करते, ती सूत्र हलवते, आपण हलतोय आपले. ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेऽर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. हीच माया आहे, हीच माया आहे. आणि आम्हाला काय करते, जणू यंत्रावर घालावं. कारखान्यामध्ये नाही का बिस्किटाचे पुडे, दुधाच्या बाटल्या फिरत आहेत आपले गोल 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 गोल, पुढे जात आहेत पुढे जात आहेत. आमचं तेच चाललं आहे. ही सगळी सूत्र हलवणारी ही आहे, सूत्रधार हीच आहे. आणि आम्ही आपले फिरतो आणि आम्हाला वाटतं आम्हीच काहीतरी मोठं कार्य करतोय. अहो काही नाही आहे, ही सगळं लीला नाटक सूत्र भेद न करी हीच आहे विज्ञान दीपांकुरी. आणि पण ती कशी आहे, तिच्या कृपेनेच आपल्या हृदयामध्ये तो विज्ञानाचा दीप जो आहे तो अंकुरतो, दीप प्रकाशित होतो. आपण म्हणतो ना की एखादी गोष्ट मला क्लिक झाली. बघा आपल्याला सुद्धा, आपण अगदी सामान्य लोक असलो तरी एखादी युक्ती आपल्याला अचानक सुचते. त्याच्यासाठी फार काही अभ्यास केला आहे, संशोधन केलं आहे असं नाही. साध्या स्वयंपाकघरातल्या युक्त्या असतील, समाजात कधी कधी कुणीही आम्हाला शिकवलं नाही, आईने नाही, सासूबाईने नाही, जाऊबाईने नाही. माझं मलाच कळलं की गुळाच्या पोळीत गुळ कसा भरला म्हणजे बाहेर येत नाही. माझं मलाच कळलं. हे काय आहे, इथे लाईट लागला, इथे प्रकाश झाला. विज्ञान दीपांकुरी म्हणजे ही कशी आहे, ही विज्ञानाचा दीप हृदयामध्ये प्रगट करणारी, म्हणजेच बुद्धीमध्ये भवानी ही प्रगट होते. अशी ही विज्ञान दीपांकुरी आहे. श्री विश्वेश मन प्रसादन करी. त्या विश्वेश्वराच्या मनाला सुद्धा प्रसन्न करणारी तूच आहेस. कारण तू कोण आहेस, त्याची प्राणवल्लभ आहेस. विश्वेश्वर केव्हा प्रसन्न होईल, पत्नी जेव्हा अनुकूल असेल तेव्हा विश्वेश्वर प्रसन्न होईल. श्रीसुक्तामध्ये सुद्धा म्हटले ना, विष्णू मनोनुकूले. विष्णूच्या मनाला अनुकूल ही वागते. आणि म्हणून करणारा तो आहे, पण करवून घेणारी साधन स्वरूप ही आहे. आणि म्हणून त्या विश्वेशाच्या मनाला प्रसन्न करणारी, तृप्त करणारी अशी ही काशीपुराधीश्वरी भिक्षांतेही कृपावलंबन करी माता अन्नपूर्णेश्वरी. किती वर्णन करावं, किती तिच्याबद्दल बोलावं तितकं कमीच आहे. आपण काय ह्या 10, 12, 15 श्लोकामध्ये काय तिचं वर्णन करणार. आचार्यांनी तरी व्यापक वर्णन केलं असलं तरी ह्याच्यातही ती न मावणारी आहे. ती ह्याच्यात पुरणारच नाही आहे. ती ह्याच्याही पलीकडे विशाल आहे. कारण तिचं वर्णन हे त्रोटकच होणार आहे. कितीही केलं, कितीही पानं तुम्ही लिहिलीत तरी ते त्रोटक आहे. कारण ती स्वतः काय आहे, ती स्वतः वर्णमाला आहे. वर्णमाला आहेत. तुमच्या देवनागरी लिपीमध्ये जेवढी अक्षर आहेत अपासून क्षपर्यंत. आणि म्हणून तर पुढे तिला म्हटलं आहे, आदिक्षांत समस्त वर्णनी करी शंभो स्त्रीभावा करी काश्मीर त्रिजनेश्वरी त्रिनयनी विश्वेश्वरी शर्वरी स्वर्गद्वार कपाट पाटन करी काशीपुराधीश्वरी भिक्षांदेहि कृपावलंबन करी माता अन्नपूर्णेश्वरी. आदिक्षांत समस्त वर्णनी करी. आदी म्हणजे काय, आदी म्हणजे सुरुवात आहे, बिगिनिंग आहे. पण इथे अपासनं अ आणि आदी म्हणजे अपासनं इतर अक्षर कुठपर्यंत, क्षांत, क्ष अंत. अ सुरुवात आणि क्ष अंत म्हणजे अपासून क्षपर्यंत समस्त वर्णनी करी. सगळं वर्णसमूहाचं अधिष्ठान तरी कोण आहे, हीच आहे अहो. म्हणून तर समर्थ आमचे म्हणतात ना, गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मूळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा. शारदा हीच आहे, हीच अन्नपूर्णा आहे, हीच भवानी आहे, हीच रुद्राणी आहे. नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमू पंथ आनंत या राघवाचा. ही कशी आहे, ही 4 वाणींमध्ये सामावलेली आहे. परा पश्यंती मध्यमा वैखरी. या वाणी म्हणजे हिचीच रूप आहेत. वेगळी वैखरी म्हणजे वाणी आहे, वाणीची देवता सरस्वती आहे.
मग हीच सरस्वती आहे, हीच लक्ष्मी आहे, हीच महाकाली आहे, हीच महेश्वरी आहे, हीच शंकरी आहे. बोला तुम्ही, नावं घ्याल तेवढी हीच आहे. अकारापासून क्षकारापर्यंत सगळ्या वर्णसमूहाची अधिष्ठात्री देवता हीच आहे. शंभू त्रिभावाकरी. शंभूचे सगळे जे भाव आहेत ते ही जाणते. हिला सगळं माहिती आहे, हिच्यापासून काहीच लपलेलं नाही. आणि म्हणून ती शंकराची अतिशय आवडती अशी आहे. काश्मीर त्रिजनेश्वरी. तू काश्मीरवासिनी. काश्मीरमध्ये सर्वज्ञ पीठ आहे, शारदा पीठ आहे, अशी ती काश्मीरवासिनी आहे. त्रिजनेश्वरी, त्रैलोक्याचं रक्षण करणारी हीच आहे. ती त्रिनयन आहे. त्रिनयनी तिला म्हटलेले आहे. शंकराचे जसे 3 डोळे आहेत, शंकराची पत्नी असल्यामुळे हिच्यामध्ये सुद्धा तोच भाव आलेला आहे आणि म्हणून तिला त्रिनयनी असं म्हटलेलं आहे. विश्वेश्वरी शर्वरी. विश्वेश्वराची अर्धांगिनी आहे. जसं मगाशी मी म्हटलं ना, महेश्वराची माहेश्वरी, शंकराची शंकरी, तशी विश्वेश्वरी हीच आहे. पण तिचेसुद्धा कर्तृत्व आहे. ईश्वरी ती आहे, म्हणजे नियंती ती आहे असं म्हणले. तू शर्वरी पण तूच आहेस. शर्वरी म्हणजे काय? शर्वरी म्हणजे काळ रात्र. ही शर्वरी कालरात्रीसुद्धा तुलाच म्हणतात. स्वर्गद्वार कपाट पाटन करी. मगाशी मोक्षद्वार होतं, आता स्वर्गद्वार आहे. स्वर्गाची सगळी दारं तुझ्यामुळे आमच्यासाठी उघडतात. अशी तू स्वर्गद्वार कपाट पाटन करी, अशी काशीपुराधीश्वरी. भिक्षां देही कृपावलंबन करी. माता अन्नपूर्णेश्वरी. काय वर्णन आहे बघा. प्रत्येक ह्याच्यामधलं वर्णन वेगळं आहे, पण त्याच्यामध्ये अनुप्रास, त्याच्यामध्ये लय, त्याच्यामध्ये अलंकार, त्याच्यातलं यमक आणि त्याच्यातलं जे एक गेयता आहे, एक प्रवाहीपणा आहे ना, तो कुठेच खंडित होत नाही आहे. किंवा ह्या स्तोत्रामध्ये कुठेतरी ओढून ताणून जुळवले असं तुम्हाला वाटतंय का? अहो, आचार्यांची प्रतिभा आहे ती, साधंसुधं काम नाही आहे. म्हणून अन्नपूर्णा स्तोत्र आचार्यांनी आपल्याला तयार करून दिलेलं आहे. आपल्याला फक्त ते म्हणायचे. काहीच अवघड नाही. मुखोद्गत करणंसुद्धा अवघड नाही, रोज म्हणणंसुद्धा अवघड नाही. आपोआप आपल्याच मुलांवर, नातवंडावर संस्कार होतील. कारण ही त्रिभावाकरी, सगळे संस्कार उत्तमोत्तम किंवा सात्विक अन्नामुळे सात्विक गुणाची वृद्धी होते असंही म्हटलेलं आहे. आता पुढचा मंत्र बघूया. पुढे काय म्हटलेलं आहे? ही कशी आहे? उर्वी सर्वजनेश्वरी जयकरी माता कृपासागरी वेणी नील समान कुंतलहरी नित्यान्नदानेश्वरी. साक्षान मोक्षकरी सदा शुभकरी काशीपुराधीश्वरी भिक्षां देही कृपावलंबन करी मातान्नपूर्णेश्वरी. ही कोण आहे? उर्वी आहे. उर्वी म्हणजे पृथ्वीचं नाव आहे. उर्वी, जसं पृथ्वी आहे तशी उर्वी आहे. त्यामुळे ही सर्व जनांची अधीश्वरी आहे. उर्वी सर्व जनेश्वरी अशी आहे. जयकरी, जय मिळवून देणारी आहे. माता आहे. वत्सलपणा तर अगदी ओतप्रोत भरलेला आहे. आणि कशी आहे? कृपासागरी, कृपेचा वर्षाव करणारी अशी आहे. भक्तांना जय मिळवून देते, कृपेचा सागर बनून येते. वेणी नील समान कुंतलहरी. वेणी कशी आहेत? काळ्याभोर केसांची ती मनोहर अशी वेणी तिने घातलेली आहे, धारण केलेली आहे. नित्यान्नदानेश्वरी. नित्य अन्नदान करणं फार महत्त्वाचं आहे. अन्नदाना इतकं श्रेष्ठ दान नाही. आणि जो कोणी अन्नदान करतो त्याला ती बुद्धी देणारी सुद्धा हीच आहे. म्हणून ही कशी आहे? नित्यान्नदानेश्वरी. अन्नदानाची ईश्वरी म्हणजे त्याची नियंती हीच आहे, अशी आहे. अन्नदान करण्यास तू समर्थ आहेस, किंवा जो अन्नदान करतो त्याला तू समर्थ करतेस आणि म्हणून त्याची बुद्धी तशी होते आणि म्हणून तो अन्नदान करतो, असाही अर्थ घेता येईल. नित्यान्नदानेश्वरी. साक्षात मोक्षकरी. प्रत्यक्ष मोक्ष मिळवून देणारी आहेस. मोक्ष म्हणजे मुक्ती. कशातनं? या पापातून, या दोषातून, या घोर अशा आपल्या भवसागरातून ही मुक्ती मिळवून देणारी. म्हणून साक्षात मोक्षकरी सदा शुभकरी. सदैव शुभच करणारी आहे अशी ही काशीपुराधीश्वरी. भक्तांचं सदा सर्व काळ शुभ चिंतणारी, मंगल करणारी अशी ही अन्नपूर्णा माता आहे. 7 मंत्र झाले. आता 8वा मंत्र बघू. देवी सर्व विचित्र रत्नरुचिरा दाक्षायणी सुंदरी. देवी सर्व विचित्र रत्न
रुचिरा दाक्षायणी सुंदरी वामास्वादुपयोधरी प्रियकरी सौभाग्य माहेश्वरी भक्ताभीष्टकरी दशाशुभहरी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलंबन करी मातान्न पूर्णेश्वरी. हे आई, तू देवी आहेस, देवी. आता देवी आपण म्हणतो म्हणजे देवी शब्द आपल्याला काही अपरिचित नाही आहे. नवरात्रात तर देवीचा उत्सव आहे, पण देवी म्हणजे नेमकं कोण? त्याच्यामध्ये सुद्धा दिवधातू आहे. दिव म्हणजे प्रकाशणे, चमकणे. देवी कशी आहे? प्रकाशमान आहे. देव प्रकाशमान पुल्लिंगी रूप आहे आणि देवी हे स्त्रीलिंगी रूप आहे, एवढंच. पण अतिशय प्रकाशमान आहे. त्यामुळे देवी सर्व विचित्र रत्न रुचिरा, निरनिराळ्या प्रकारच्या अनेक वेगवेगळ्या रत्नांनी तू सुंदरच दिसतेस, तू शोभूनच दिसतेस. तू कशी आहेस? दाक्षायणी आहेस. पूर्वीचा जन्म आहे ना पार्वतीचा, दक्षाच्या पोटी जन्मलेली, म्हणून तू दाक्षायणी, दक्ष प्रजापतीची तू कन्या आहेस आणि सुंदरी आहेस. त्यामुळे तुला अनेक प्रकारच्या वस्त्र अलंकार ह्या आभूषणाने सुंदर दिसतेस. तू सुगंधित आहेस, त्यामुळे तू मूळचीच सुंदर आहेस. त्यामुळे तुला वामा असंही म्हटलेलं आहे. वामा पार्वतीचंच नाव आहे बरं का. वामा स्वादुपयोधरी. वामा म्हणजे सुंदर स्त्री. पण आता पार्वती इतकं सुंदर कोणीच नाही आहे. पार्वती त्रिजनेश्वरी अशी सुंदरी आहे. स्वादुपयोधरा, स्वादू म्हणजे अतिशय मधुर आणि काय पय म्हणजे दूध. तुझ्या उरोजामध्ये, तुझ्या वक्ष घटामध्ये अतिशय मधुर असं दूध आहे. वामा स्वादुपयोधरी प्रियकरी, आणि अतिशय सगळ्यांचं प्रिय करणारी आहेस. सौभाग्य माहेश्वरी, सगळ्या सौभाग्य संपन्न अशा त्या विश्वेश्वराची, महेश्वराची तू पत्नी आहेस. भक्ताभीष्ट करी, भक्तांचं अभीष्ट चिंतणारी आहेस. भक्तांनी वांछिलेलं सगळं त्यांना देणारी अशी तू माता आहेस. आणि काय करतेस? अशुभ दशाशुभ हरी, दोन अर्थ आहेत. दशा याचा अर्थ अवस्था किंवा स्थिती असा आहे, आणि अशुभ दशा हरण करणारी असं आहे. पण इथे आणखीन एक वेगळा अर्थ आहे की अशुभ कशी आहेत? दश अशुभ आहेत. दश म्हणजे 10 अशुभ आहेत. अशी 10 प्रकारची अशुभ तू हरण करतेस. आता 10 अशुभ कुठली आहेत? तर अनेक आहेत. म्हणजे बघा, कायिक आहेत, वाचिक आहेत, मानसिक आहेत. म्हणजे कुठली आहेत? आता कायिक पापं कुठली? शरीराने कुठली पापं केली जातात? तर दुसऱ्याचं धन, वस्त्र, अन्न चोरणं, लुबाडणं, हिंसा करणं किंवा परस्त्री गमनं, ही शारीरिक पापं आहेत. ही चार शारीरिक पापं आहेत. कठोर बोलणं, खोटं बोलणं, निंदा चहाडी करणं किंवा असंबद्ध बोलणं, ही पहिली 3 होती, ही 4 आहेत. वाचिक पापं आहेत, वाणीने केली जाणारी पापं. आणि मानसिक पाप कुठले? तर दुसऱ्याची हिंसा करणं किंवा मत्सर आहे, गैरसमज आहे, ही 3 मानसिक पापं आहेत. अशी मिळून 10 पापं. या 10 पापांचं जी हरण करते ती दशाशुभ हरी अशी आहे. काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलंबन करी मातान्न पूर्णेश्वरी. आता आणखीन काही मंत्र आहेत. चंद्रार्का नलकोटी कोटी सदृशी चंद्रांश बिंबाधरी चंद्रार्काग्नि समान कुंडलधरी चंद्रार्क वर्णेश्वरी माला पुस्तक पाश कांकुशधरी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलंबन करी मातान्न पूर्णेश्वरी. मगाशी सुद्धा मी म्हटलं, सगळीकडे कुठेही बघा तुम्ही, सगळीकडे 3 गोष्टींचा समूह आहे. चंद्र, अर्क आणि अग्नी. सूर्य, चंद्र, अग्नी. अगदी न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावका, त्याच्यामध्ये सुद्धा शेवटी काय आहे? सूर्य, चंद्र, अग्नीच आहे. इथे सुद्धा तेच सांगितलं. चंद्र अर्का नल कोटी कोटी सदृशी. किती सूर्य, किती चंद्र, कोटी कोटी. तुझ्या तेजाला, तुझ्या कांतीला उपमा द्यायची झाली तर कोटी चंद्रांची, कोटी सूर्यांची, अग्नीची अशीच उपमा द्यावी लागेल. कारण तू कशी चंद्रार्का नल कोटी कोटी सदृशी. सदृशी म्हणजे उपमा. चंद्रांशु बिंबाधरी, तुझे बिंब म्हणजे अधर कसे? चंद्रबिंबाप्रमाणे तुझे अधर आहेत, किंवा ओठ अगदी उदयाला येणाऱ्या चंद्राच्या किरणाप्रमाणे आरक्त आहेत, अगदी लालसर असे. चंद्र उगवतं तेव्हा अगदी किंचित अशी केशरी छटा असते. तुझे ओठ तसे लालसर आहेत. बरं, चंद्रार्काग्नी समान कुंडलधरी, तुझ्या कानातली जी कुंडलं आहेत
ती चंद्रसूर्याप्रमाणे झळकत आहेत. चंद्रार्क वर्णेश्वरी, तुझा वर्णसुद्धा सूर्यचंद्राप्रमाणे कधी दाहक आहे, कधी शीतल आहे, असा तुझा वर्ण शोभून दिसतोय. हातात तू काय धरलेलं आहेस तर माला पुस्तक पाश कांकुशधरी. हातामध्ये, एका हातामध्ये माळा आहे, एका हातामध्ये पुस्तक आहे, एका हातात पाश आहे, अंकुश आहे, असे चारही हातामध्ये तिने काही धारण केलेलं आहे. अशी आई अन्नपूर्णे तू मला भिक्षा दे आणि मला तुझ्या कृपेचाच फक्त केवळ आश्रय आहे. शेवटचा मंत्र बघूया. क्षत्रत्राण करी महाभयहरी माता कृपा सागरी सर्वानंद करी सदाशिव करी विश्वेश्वर श्रीधरी दक्षाक्रंद करी निरामय करी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलंबन करी मातान्नपूर्णेश्वरी. क्षत्रत्राण करी, क्षात्र तेज आहे तिच्यामध्ये. समाजाचे जे रक्षण करतात ते क्षत्रिय, आणि त्या क्षत्रियांचं रक्षण कोण करतं? ही माता करते. क्षत्रत्राण करी महाभयहरी, मोठमोठ्या भयांचं सुद्धा निरसन करणारी हीच आहे. किंवा माता कृपा सागरी, तू माता तर आहेच आहे, पण कृपेचा मोठा सागर असून दयेचा सागर आहेस. सर्वानंद करी, सगळ्यांना आनंद देणारी. सदाशिव करी, सदाशिव शब्द माहिती आहे, पण त्याची फोड थोडी करूया. सदा म्हणजे नित्य, शिव म्हणजे कल्याण करणारा, असा तो सदाशिव आहे. आणि ही कशी आहे? ही सदाशिव करी, कुणाचं? भक्तांचं नेहमी कल्याण करणारी अशी आहे. तू विश्वेश्वर श्रीधरी, विश्वेश्वराची स्वामिनी आहेस, विश्वाची स्वामिनी आहेस, आणि अव्याहत असं ऐश्वर्य धारण केलेलं आहे. लक्ष्मी कधी दरिद्री होईल का? लक्ष्मी इतरांना श्रीमंत करते. लक्ष्मी त्यामुळे ती कशी आहे? विश्वेश्वर श्रीधरी, श्रीला धारण करणारी अशी ती श्रीधरी आहे. दक्षाक्रंद करी, तिच्यामुळे आपल्या प्रजापतीमध्ये आणि कर्मठपणामुळे जो दक्ष प्रजापती गर्व झाला होता त्याचा परिहार केला आणि त्याला तिने आक्रंदन करायला लागलं. त्यामुळे ही कशी आहे? दक्षाक्रंद करी निरामय करी, सगळ्या भक्तांना निरामय व्याधीरहित करणारी अशी आहे. अशी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलंबन करी मातान्न पूर्णेश्वरी. अशी 10 कडवी आपण पाहिली, 10 श्लोक पाहिले. आता शेवटचे 2 श्लोक अगदी छोटे 2-2 ओळीचे आहेत. काय म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये? अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्यसिद्ध्यर्थं भिक्षां देहि च पार्वती. पुन्हा तिला तीच विनवणी केली, तू अन्नपूर्ण आहेस, सदापूर्ण आहेस, की सदैव पूर्ण आहेस. शंकर प्राणवल्लभे, शंकराची प्राणप्रिय अशी तू वल्लभ आहेस. वल्लभा याचाच अर्थ आहे अतिशय प्रिय. पती पत्नीला अनेक नावं आहेत, किंवा पत्नीला तर जाया आहे, भार्या आहे, दारा आहे, कलत्र आहे, द्वितीय आहे, सहचरी, असे अनेक नाव आहेत. पण वल्लभा हे स्पेशल नाव आहे. वल्लभा साधी पत्नी नाही, प्राणप्रिय पत्नी, की जिच्याशिवाय जगणंच शक्य नाही अशी प्राणप्रिय, आणि म्हणून ती शंकर प्राणवल्लभ आहे. किंवा अगदी श्रीसूक्तामध्ये सुद्धा अच्युत वल्लभा तिला म्हटलेलं आहे. वल्लभा म्हणजे प्रिय आहे. आणि अशा मातेकडे मी मागतोय ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम. 2 गोष्टी योगी पुरुषांना अतिशय प्रिय आहेत, ज्ञान आणि वैराग्य. ज्ञान हवं आणि वैराग्य हवं, हे दोन्ही मिळालं तर मोक्षाचा मार्ग सहज सुकर होतो असं म्हटलेलं आहे. त्यामुळे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षां देहि च पार्वती. आणि अगदी समारोप करताना आचार्य काय म्हणतात? सगळं मला, हे सगळं जे आहे भुवनत्रयम, हे सगळं तूच भरलेलेस. माताच पार्वती देवी पिता देवो महेश्वरः बांधवा शिवभक्ताश्च स्वदेशो भुवनत्रयम. ज्याची माता कोण आहे? साक्षात पार्वती माता आहे. पिता कोण आहे? शंकर, शिवशंकर हा पिता आहे. देवो महेश्वरः बांधवा शिवभक्ताश्च, माझे बांधव कोण आहेत? माझे नातेवाईक कोण आहेत? शिवभक्त हेच माझे नातेवाईक आहे. आणि अशा योगी पुरुषाला स्वदेशो भुवनत्रयम, त्या भुवनत्रयम असं म्हटलेलं आहे. त्रिभुवनात कुठेही गेला तरी तो त्याला स्वदेशच वाटतो.
परकं वाटतच नाही, कारण सगळीकडे त्या मातेचा निवास आहे आणि तिची कृपा जर का लाभली तर वेगळं काही मिळवायचं शिल्लकच उरत नाही. आणि म्हणून या ज्ञानवैराग्याची भिक्षा घालून तू मला संपन्न कर असं म्हटलेलं आहे. त्रिभुवन हाच माझा स्वदेश आहे, वेगळेपणा मला कुठे नाहीच, कारण जिथे माझी माता आहे तेच माझं घर आहे आणि माता तर ह्या ब्रह्मांडामध्ये भरून राहिलेली आहे असं म्हणून या अन्नपूर्णा स्तोत्राचा समारोप आचार्य करतात. आपणही इथेच थांबणार आहोत. अर्थात आता मला काही सूचना आल्या आहेत, त्याच्याबद्दल 1-2 मिनटं बोलते. की मला अनेकांनी विचारलं की तुम्ही पुस्तक कुठलं वापरता किंवा आम्ही कुठलं वापरायला पाहिजे किंवा पुढच्या वेळेस तुम्ही कुठलं स्तोत्र घेणार आहात त्याच्याबद्दल आधी सांगाल का? तर हो, जरूर सांगू. आपण ही सूचना अतिशय चांगली आहे की अजून नवरात्रच आहे आता, म्हणजे आत्ता नवरात्राला प्रारंभ झाला आहे, पुढच्या सोमवारीसुद्धा नवरात्र आहे. त्यामुळे आपण देवी अपराध क्षमापन स्तोत्र घेणार आहोत पुढच्या सोमवारी. देवी अपराध अर्थात आचार्यांचं स्तोत्र आहे. आता पुस्तकं कुठली, तर अनेक पुस्तकं आहेत. अगदी बृहत स्तोत्र रत्नाकर आहे किंवा स्तोत्र मंजुषा आहे, स्तोत्रावली आहे किंवा अगदी प्रार्थना प्रीतीमध्ये स्तोत्रवाहिनी, अशी अनेक पुस्तकं आहेत. तुम्हाला जे तुमच्या इथे जे उपलब्ध असेल, मिळेल, आवडेल ते पुस्तक तुम्ही घेऊ शकता. किंवा मी हे हळू शब्दामध्ये सांगते तेव्हा तुम्ही लिहूनही घेऊ शकता. या आपल्या विवरणानंतर, स्तोत्राच्या विवरणानंतर आपण स्तोत्र गायनही करत असतो, तेव्हाही तुम्हाला त्याची चाल कळेल किंवा ते कसं म्हणायचं हेही कळणार आहे. हळूहळूच आपल्याला हे पुढे जायचं, घाई करायचीच नाही. इथे घाई नको, जबरदस्ती नको. आपल्याला हळूहळू हा प्रवास करायचा आहे, पण पक्का करायचा आहे, निश्चयाने करायचा आहे. आणि म्हणूनच या उपक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. असाच उदंड प्रतिसाद आपला नेहमी मिळावा अशी माझी नक्कीच इच्छा आहे. आज मात्र इथेच थांबूया. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती. धन्यवाद. श्री अन्नपूर्णा स्तोत्रम. नित्यानंद करी वराभय करी, सौंदर्य रत्नाकरी, निर्धूताखिल घोर पावन करी, प्रत्यक्ष माहेश्वरी. प्रालेया जलवंश पावन करी, काशीपुराधीश्वरी, भिक्षां देहि कृपावलंबन करी, माता अन्नपूर्णेश्वरी. नानारत्न विचित्र भूषण करी, हेमांबराडंबरी, ताहार विलंबमान विलसत, वक्षोज कुंभांतरी, काश्मीरागरुवासिता रुचिकरी, काशीपुराधीश्वरी, भिक्षां देहि कृपावलंबन करी, माता अन्नपूर्णेश्वरी. योगानंद करी, विमुक्षय करी, धर्मैक निष्ठा करी, चंद्रार्कानल भासमान लहरी, त्रैलोक्य रक्षा करी, सर्वैश्वर्य समस्त वांछित करी, काशीपुराधीश्वरी, भिक्षां देहि कृपावलंबन करी, माता अन्नपूर्णेश्वरी.
आसाचल गंधरालय करी गौरी उमा शंकरी कौमारी निगमार्थ गोचर करी ओंकार बीजाक्षरी मोक्षद्वार कपाट पाटन करी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलंबन करी माता अन्नपूर्णेश्वरी दृश्यादृश्य विभूति वाहन करी ब्रह्मांड भांडोदरी लीला नाटक सूत्र भेदन करी विज्ञान दीपांकुरी श्री विश्वेश मन प्रसादन करी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलंबन करी माता अन्नपूर्णेश्वरी आदिक्षांत समस्त वर्णनि करी शंभो श्रीभावाकरी काश्मीर त्रिजनेश्वरी त्रिनयनी विश्वेश्वरी शर्वरी स्वर्गद्वार कपाट पाटन करी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलंबन करी माता अन्नपूर्णेश्वरी पूर्वी सर्वजनेश्वरी जय करी माता कृपा सागरी वेणी नील समान कुंतल धरी नित्यान्नदानेश्वरी साक्षान् मोक्ष करी सदाशिव करी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलंबन करी माता अन्नपूर्णे देवी सर्वविचित्ररत्नरुचिरा दाक्षायणी सुन्दरी वामा स्वाद्वयोधरा प्रियकरी सौभाग्यमाहेश्वरी भक्ताभीष्टकरी दशाश्वरी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपावलंबन करी माता अन्नपूर्णेश्वरी चंद्रार्कानलकोटि कोटि सदृशी चंद्रांशुबिंबाधरी चंद्रार्काग्निसमान कुंडलधरी चंद्रार्कवर्णेश्वरी माला पुस्तकपाशकांकुशधरी काशीपुराधीश्वरी भिक्षां देहि कृपा
व्याग्रंथ करी निरामय करी काशी पुराधीश्वरी दीक्षांते कृपावलंबन करी माता अन्नपूर्णेश्वरी माता अन्नपूर्णेश्वरी